अभिवादन करते. आज जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला, खूप चांगलं वाटलं. आपले मान्यवर सुद्धा सगळे माझ्या शब्दाला मान ठेवून या ठिकाणी आला. तुमचे सुद्धा आणि मी स्वागत करते आणि कोणाचं स्वागत राहिला असं चुकून तर मी त्यांची क्षमा मागते आणि शब्द सुनाने मी या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अहिल्यादेवीचं कार्य म्हणजे खूप मोठं कार्य आहे. आपण हा कार्यक्रम त्या
धन्यवाद. आदरणीय श्रीमती कार्यक्रमाचा उद्देश हे अगोदरच सर्वांची क्षमा मागतो. जी स्वागताध्यक्ष आहे, मुख्य प्रवर्तक आहे आणि आयोजक समिती ही महिलाच आहे असे मला दरवाढी दादा म्हणत होते. पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण समारोहाचे आयोजन, नियोजन याला मूर्त रूप देण्याचे जे कार्य करत आहेत असे दरवाढी दादा, चव्हाण आणि या मंचावर या कार्यक्रमासाठी झटत असणारे सर्व माझे बंधू, सर्वप्रथम मी या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या. कारण कार्यक्रमाचं आयोजन जरी महिलांनी केलं तरी त्याला मूर्त रूप हे खरंच देत आहे. सुंदर असे संचालन करते आमचे दादा आणि जिने अतिशय सुंदर शब्दामध्ये प्रभावी प्रकारे जिने आता आई अहिल्या देवीबद्दल जे बोलली आहे, खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिकवण्या खरंच बाळ खूप मोठी हो आणि एक दिवस कालही बोलले होते की मला तुझा वेळ घेऊन तुझ्याकडे यावं लागो हीच माझी अशी इच्छा ईश्वराकडे मागते. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित अशा ज्यांच्या आत्म्यात माँ आईला साक्षात आहे आणि समोर उपस्थित अशा आईला स्वरूप माता भगिनींना मी प्रेमाळ वंदन आणि नमस्कार बोलण्यास सुरुवात करते. मला माहिती आहे कार्यक्रमाचा वेळ 11 वाजताचा होता, बरोबर? इथे 11 वाजतापासून आलेल्या भगिनी आहेत, राईट? खरं तर मला वाटतं या ताईचं की ज्यांना प्लास्टर आहे आणि मी आले तेव्हापासून पाहतीये की ताई अगदी कुठलीही कशीही कंप्लेंट न करता अगदी याच ठिकाणी बसून आहे. तर एका जोरदार या ताईसाठी एकदा टाळ्या. आता शिवकन्यांनी भरपूर एका संक्षिप्त रूपामध्ये पण माँ आईबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण मागच्या या 6 वर्षापासून हे जे आयोजन होत आहे त्यामध्ये प्रत्येक वेळेस माहिती ऐकतो ना. आता परत मला अहिल्या देवीबद्दल बोलायचं आहे. थोडंसं त्या विषयाला सोडून बोलून तुम्ही म्हणत असाल सोडून बोलून ओके. पण इथे उपस्थित भगिनींपैकी किंवा मुलींमध्ये कुणी काही अहिल्या नावाची मुलगी किंवा माता आहे का? तिने हात वर करावा. अहिल्या नाव कुणाचं आहे का? अहिल्या नावाची मुलगी किंवा भगिनी नाही. आज आपण 301वी जन्मजयंती म्हणत आहोत त्यांची. मी थोडासा थांबते आणि आपल्या मंडळीचे विद्यमान आमदार साहेब यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय रेखाताई गुटे यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं स्वागत सुस्वागत. दरवर्षीप्रमाणे जे आहे या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं वेळाचा वेळ काढून त्या भागदौडीमध्ये दिवसभराचं शेड्यूल पार करून शेवटी आपले कार्यक्रम उपस्थिती लावलेलीच आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून ज्यांचं नाव आहे ते होतं अशा आपल्या कार्यसम्राट आमदार प्रथागौरव मंत्री मॅडम यांचे कुठे साहेब यांच्या मॅडम रेखाताई या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. कोणत्याही कार्यक्रमाला ते प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. तिन्ही तालुक्यांमध्ये कुठेही कार्यक्रम असो, महिला भगिनीचे प्रश्न सोडवणे असो, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्या कार्यक्रम संपेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहत असतात. आमच्या काही अशा कोणाच्या रेखाताईंचे या ठिकाणी स्वागत आहे. भाषणाला पुढे सुरुवात. आदरणीय रेखाताई गुटेंचं मी माझे काही स्वागत करून माझे थांबलेले विचार पुन्हा आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. तर आपण अहिल्या नावाची
नाही, लोक माता म्हणून त्यांनी राज्य केलेलं आहे. म्हणून त्यांना आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर असं म्हणतो. आणि हे जे काही पुण्यश्लोक जे बोललं जातं, शास्त्रामध्ये संदर्भ येतो की जर आपण अहिल्याबाई होळकरांच्या नामाचं उच्चारण आणि त्यांच्या कार्याचं अनुसरण जर केलं तर आपल्या पुण्याची वृद्धी होते. तर हे नाव इतकं पुण्यदायी आहे, तर त्याचं नाव आणि त्याचं अनुकरण आपण केलं आणि केलंच पाहिजे. ती म्हणजे ती माता किती भाग्यशाली असेल किंवा ती मुलगी किती सौभाग्यशाली असेल की तिचं नाव अहिल्या ठेवल्या गेलेलं आहे. ठीक आहे, आपण काय करतो माहितीये का? आपण फक्त जयंत्या साजऱ्या करत आहोत. स्वामी मी थोडंसं स्पष्ट बोलते. आपण फक्त साजरे करू नये असं मला म्हणत नाहीये, करायला पाहिजेतच, विचार ऐकायला पाहिजेतच. तत्पूर्वी मी एक छोटंसं उदाहरण देते. आता आपण काय करूया, जरा शूटिंगमध्ये बघा, तुम्ही थोडंसं अशी या, आता कोण असं काम करूया, पण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. अशी या माझ्या साईडला इथे या, तर असं शूट करायचं. हां करतो तुम्ही बोला. हां एक ऍक्टिव्हिटी आहे. कारण सर्वांना थोडीशी सुसी जेवण करून घालत 11 वाजता आले ना असाल, ऊन आहे, मध्येच लाईट जातीये येते, आळस आलीये, आळस येते, तुम्हाला झोप येते, काही होतंय. छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तिला गोष्टी रूपाने एक आटपाट नगरी होती. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मला किती वेळ बोलायचे? 2 मिनिटं? 2 ते 4 मिनिटांमध्ये आपण संपूया. एक आटपाट नगरी होती. मागेपर्यंत आवाज जातो माझा? येतोय? तरी गोष्ट ऐका आणि जे जे मी करतेय ते करण्याचा प्रयत्न करा. कारण त्या गोष्टीमध्ये जे सांगितलंय त्यानंतर त्या गोष्टीच्या रूपाने इथे पण एक सरप्राईज गिफ्ट ऑर्गनाइज केलेलं आहे. राईट? तर एक आटपाट नगरी होती. त्या नगरीचे एक राजा होते चंद्रभान नावाचे. काय नावाचे? काय नावाचे? ओके. तर त्या राजांना असा एक आजार झालेला होता की त्यांना असं वाटायचं की एक असा एक किडा आहे, कुठल्या तरी प्रजातीचा किडा आहे आणि तो वारंवार त्यांना त्रास देतोय. त्यांच्या शरीरावर विविध ठिकाणी तो बसत आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय. त्या राजाला असा भास व्हायचा की तो किडा त्यांना वारंवार त्रास देतोय. त्यांनी एक दिवशी असं ठरवलं की त्यांच्या नगरीतील सर्व अशा चतुर अशा लोकांना आणि वैद्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जो कोणी माझा या रोगाचा इलाज करेल त्याला मी 1000 स्वर्ण मुद्रा बक्षीस म्हणून देईन. आता लक्षपूर्वक ऐका. राजांनी त्यांना पण सांगितलं होतं की मी जिथे जिथे बसतो म्हणतोय किडा, तिथे तिथे तो माझ्या चेहऱ्यावर बसतोय. तर त्यांनी अशी मुद्रा केली अगोदर. कशी? सर्वजण करा अशी. आणि राजा सांगत होते जसं जसं मी करते तर इकडे याचं सर्वत्र शूट करून त्यांना दाखवावं लागेल, मला बक्षीस द्यायचंय. अशी मुद्रा केली एकाच हाताची आणि मी जिथे जिथे दाखवतोय, जिथे जिथे सांगतोय, तिथे तिथे तो किडा बसतोय आणि मला त्रास देतोय. तर तुम्ही त्याचा इलाज करा. तुम्ही पण सगळे करू शकता दादा आणि मंत्रावली पण सर्व करू शकता. हा हाताची मुद्रा अशी, हे हा हात असा. तर राजा सांगत होते की सर्वात अगोदर तो किडा माझ्या उजव्या कानावर बसायचा. येऊन जा उजव्या कानापर्यंत. उजव्या कानावर बसायचा तो किडा. इथे थोडा वेळ त्रास द्यायचा. उजव्या कानावर उठून तो डाव्या डोळ्यावर बसायचा. डाव्या डोळ्यावर बसून नंतर तो डाव्या कानावर बसायचा. डाव्या कानावर तो उजव्या डोळ्यावर यायचा. उजव्या डोळ्यावर तो हनुवटीवर बसायचा. मला शूट करा. सगळ्यांचं शूट करा. व्हेरी गुड. आता इथे कुणी कुणी हात माझ्यासारखा ठेवलाय?
रिपीट केलं. त्यानंतर ज्याच्या ज्याच्या लक्षात आलं त्याने असा असा हात इथे केला. Right? त्यांनी अगोदर ठेवला, त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन. तर हेच होते, आपण फक्त कॉपी मास्टर झालेलो आहोत. आपण व्यवस्थित विचार ऐकत नाही, ऐकतच नाही, तर त्याला उतरवण्याचा प्रयत्न हा दूर राहिला. यामुळे व्याख्याते येतात, व्याख्यान करतात, तेच सगळं आम्हाला खूप असं बोलायला नाही पाहिजे. पण असं वाटतं की कधी संपूर्ण आलो, 11 वाजता आलेलो आहोत, 3 वाजत आलेले आहेत. ही आमची परिस्थिती झालेली आहे. म्हणून अहिल्या परत येत नाहीये आपल्याला. तर विचार करा, आता कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच माझी एक भगिनी, मला वाटतं आपण मागच्या वर्षी एक कार्यक्रम घेतला होता की गंगाखेडची सुपर वुमेन. आधी तर बहुतांश महिलांना ती संकल्पनाच कळली नाही की सुपर वुमेन काय आहे. त्यांना वाटलं की तो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच आहे, म्हणून त्यात बऱ्याचशा जणांनी पार्टिसिपेट केलं होतं. पण गंगाखेडची सुपर वुमेन जी आहे ती कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर तिची तळमळ चालू होती. ती वेळ जातोय, महिला भगिनी आलेल्या आहेत, 11 वाजल्यापासून आल्या, 11 वाजल्यापासून आल्या, तोपर्यंत आपला कार्यक्रम घेऊया. म्हणून ती भगिनी उठली आणि आपल्या जवळचा एक गार्डन काढला आणि चला आपण एक बालविवाह थांबूया अशी शपथ घेऊयात. म्हणून ती शपथ घ्यायला लावणारी गंगाखेडची सुपर वुमेन झालेली आमची सखी सुवर्णवाला गोपी पवळे. उगीच नाही ती सुपर वुमेन झाली. फरक एवढाच आहे की अहिल्याबाईंनी त्यांना जी सत्ता भेटली होती त्या सत्तेला कधीच स्वतःची सत्ता मानून राज्यकारभार केलेला नव्हता. त्यांनी ईश्वराने दिलेली सेवेची संधी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक त्या राजपत्रामध्ये त्यांनी श्री शंभूची इच्छा, श्री शंकराची इच्छा म्हणून सही शिक्का मारलेला आहे. स्वतःचं नाव कधीच लावलं नव्हतं. जी व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा परिवार बाजूला ठेवून देश आणि राज्यासाठी काम करते, ती नक्कीच एके दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखी उजळते आणि उजळणारच. मला वाटते माझे 2 मिनिटं संपत आलेले आहेत. आता मी आणखी जास्त वेळ न घेता सर्वांची माफी मागते, आपली पण माफी मागते. आणि कारण अर्जंट काम आहे, मला थोडं निघायचं आहे, त्यामुळे सर्वांची माफी घेऊन मी या सभेची रजा घेते आणि पुढील अध्यक्षीय पद तुषारताई पोले यांना बहाल करून त्यांनी पुढील अध्यक्षीय कार्यक्रमाचे सूत्र हातात घ्यावे असा आग्रह करून इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आताच या ठिकाणी मंजुषाताई दडा मॅडम यांनी सुंदर असं मार्मिक बरोबर या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आजच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. अहिल्यादेवीची जयंती म्हणजे स्त्रीत्वाचा सत्कार, गौरव, तसेच नारी शक्तीचा गौरव आणि त्यांचा सत्कार, त्यांचं या ठिकाणी गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणाहून धरणाताई काही कामानिमित्तानं बाहेर जात आहेत. सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आपले आभार. ताईकडून आम्हाला शिकायला मिळतं सुरत साधन कसं राहावं, गोड बोलून सगळ्यामध्ये बदल कसा घडून आणावा आणि सगळा बोलता बोलता शब्दातून मुलावर संस्कार कसा करावा हे शिकावं. तर ताईकडून शिकावं आणि ताई आपल्या मार्गदर्शनात आमच्या सगळ्या माझ्या बहिणींना खूप छान प्रकारे एकदम उत्कृष्ट जीवनात आम्ही पुढं कसं वागावं याचंही खूप छान मार्गदर्शन ताईने आपल्या भाषणामध्ये केलं. ताईने आपल्या भाषणातून सांगितलं आहे. महिलांनी खचून जाऊन आपले विचार गंभीरपणे मांडावे. आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्या ठिकाणी गंभीरपणे आपलं नेतृत्व आपण स्वीकारायचे. म्हणून सांगितलंय, जन्म येण्या कारण तू आता मुली दुःखाला विपंतू कारण माये जिता नाही दरवळणारं देवाला
चंदन तू, स्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान तू, स्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान तू. नारीच्या बाबतीत अशा प्रकारचे विचार या ठिकाणी मांडून या ठिकाणी ते निर्णय घेतले. धन्यवाद मॅडम. यानंतर आताच या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या कार्यसम्राट आमदार मोठे साहेब. सर्वच कार्याच्या माध्यमातून सर्वांना परिचित आहे आणि विकासाच्या माध्यमातून परिचित आहे. त्यांच्या अंधारी म्हणून सर्व तिन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये होत असतात. प्रधानमंत्रीच्या अडचणी असतील की धार्मिक कार्यक्रम असो की कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी गावाला उपस्थित राहतात. त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार आयोजन समितीच्या वतीने करण्यासाठी विनंती करतो की कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षा सीमाताई नारायण भिवटे आणि वर्षाताई यादव मुख्य प्रवर्तक या कार्यक्रमाचे त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. शाळा बर्डसगाव येथील मुलींनी एक सुंदर असं सर्व आपल्या सर्वांसाठी एक गीत स्वागत गीत या ठिकाणी सादर केलं. त्या गीताच्या मार्गदर्शक आणि त्या सादर करणाऱ्या सर्व मुलींचा सन्मान या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख पाहुणे आणि आदरणीय रेखाताई गुंडे मॅडम यांना विनंती करतो त्याही लेकरांचा सन्मान या ठिकाणी करावा आणि काही मोजके पुरस्कार सत्कार या ठिकाणी आपल्या शुभहस्ते करावेत. तोपर्यंत वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आयोजन समितीकडून. आता काही महत्वाचे सत्कार या ठिकाणी